स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला मोठी गळती सुरू झाली असून मिरज पूर्व भागातील काँग्रेस पक्षाचा अमर पाटील यांचा गट नुकताच जनसुराज्य शक्ती पक्षाच्या गळाला लागला आहे। मिरज पूर्व भागातील बहुतांशी गावांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समित कदमांचे नेमके चाललंय तरी काय, असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे। एकीकडे भाजपची ताकद मिरज तालुक्यामध्येही असताना जनस्वराज्य शक्ती पक्ष ही आपापल्या गटाची स्वतंत्र मोठ बांधत असताना दिसून येत आहे। सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा असणारे काँग्रेस पक्षाचे अमर पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे। नेते समितदादा कदम यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अमरदादा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला। समितदादा कदम यांची सांगली जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी सुरू असून त्यांच्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। आज बेडक गट प्रमुख अमरसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य कैलासदादा पाटील, जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन शहाजी तात्या पाटील, बाळासाहेब उर्फ दत्तात्रय पाटील, सह्याद्री पतसंस्था संस्थापक NG पाटील, अनिल ओळागडे, BD पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर समितदादा कदम यांनी शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात बेडक गावच्या विकासाला सर्व मदत करण्याचं अभिवचन देण्यात आलं। आज त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष मिरज पूर्व भागामध्ये काँग्रेस पक्ष म्हणायचे नाहीत, अमरदादा पाटलांचा गट हे कायम तिथला ब्रँड नेम होतं। अमरदादा म्हणजेच काँग्रेस आणि तिथली ग्रामीण भागातली एक मोठी ताकद, असं एक जिल्हाभर एक कायम एक लोकांचा समज असायचा। एक चांगली ताकदीचा नेता मिरज पूर्व भागातनं जो सातत्यानं जनतेच्या आणि आपल्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अडचणींसाठी संघर्ष करणारा एक नेता त्या ठिकाणी होता। एक आनंदाची गोष्ट आहे की आज अमरदादांसारखा एक आम्हाला मोठा बंधुतुल्य आमचा त्या ठिकाणी जे आमच्या आहेत ते आज आमच्या पक्षामध्ये एक त्यांचं त्या ठिकाणी त्या मिरज पूर्व भागाला जे नेतृत्व लाभले ते आज आमच्याबरोबर येते आणि आम्ही त्यांच्याबरोबर जनसुराज्य शक्ती पक्ष हा पूर्ण ताकदीनं अमरदादांच्या मागे राहील। मी दादांची तळमळ बघितली सातत्यानं, कैलासदादांच्या कामाची पद्धत बघितली, ग्रामपंचायतच्या इतर सर्वच त्यांच्या कार्यकर्त्यांच्याच प्रवेश आहे। मात्र या सगळ्यांची भेटीगाठी माझ्या कायम होतात। ह्या सगळ्या मंडळींची माझी भेट झाली, बोलणं झालं आणि आमच्या पक्षामध्ये त्या सगळ्या मंडळींनी आता आपल्याकडे प्रवेश केला आहे। एक निश्चितरित्या एक चांगलं विकसित मिरज पूर्व भाग जो बघण्याची आपल्याला इच्छा आहे। आज म्हैसाळचं फडणवीस साहेबांच्यामुळं, मोदीजींच्यामुळं, गडकरी साहेबांमुळे त्या ठिकाणी पाणी आलं। एक चांगला विकास कृषीत्मक चालू झालेला आहे, उद्योगात्मक विकास येणं गरजेचं आहे। तो विकास आणण्याच्या दृष्टिकोनातनं अमरदादांचा जो एक उद्योगचा दृष्टिकोन आहे, स्वतः ते एक उद्योगपती असल्यामुळं निश्चित आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा होईल। मिरज पूर्व भागाला ते नेतृत्व जे लाभले त्याचा फायदा कधी कोणाला घेता आला नाही, मात्र आज तो आमचं सुदैव आहे की जनसुराज्य शक्ती पक्षाला तो अशा नेतृत्वाचा फायदा आम्हाला सगळ्यांना होणार आहे। येणाऱ्या ज्या निवडणुकी आहेत त्यामध्ये नक्कीच पक्षाचं यश हे नेत्रदीपक असेल। अमरदादांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीनं कार्य पक्ष करेल। येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती, ग्रामीणच्या संस्थांमध्ये नक्कीच जनसुराज्य शक्ती पक्ष हा ताकदीनं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर असणार आहे आणि एक चांगलं महायुतीचं भविष्यात येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील हे निश्चित मला आज काय अडचण वाटत नाही। त्याचबरोबर आज पक्षाला जिल्हा नियोजनमध्ये चांगलं स्थान मिळालेलं आहे। मी आज अमरदादांना वगैरे सगळ्या त्यांच्या कैलास भाऊंना सगळ्या सहकार्यांना सांगतो की विकासाच्या निधीला आणि ह्याला कुठेही कमी पडणार नाही। आज तुम्ही सगळे कामाला लागा आणि सगळ्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल। अमरदादांनी मला एकच अट गाठली, ना मला कुठलं पद पाहिजे
ना मला कुठला निधी पाहिजे ना काय. माझ्या प्रत्येक एक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक द्या. बाकी आमची तुमच्याकडे काही अपेक्षा नाही. आम्ही सगळे स्वयंभू नेते आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे फक्त हा एक चांगला सन्मान द्यावा आणि आम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्या, बस एवढीच त्यांची इच्छा आहे. आणि ती आज सन्मानपूर्वक आदरणीय महादेवनाने सांगितल्याप्रमाणे अमरदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना कधी या ठिकाणी आमच्याकडनं निराशा मिळणार नाही. आमदार विनय कोरे सावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली लवकरच एक बेडगमध्ये मेळावा त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा मी घेणार आहे. आणि कोरे साहेबांचा आणि बेडगचं एक आजोळा असल्यामुळे त्यांचं एक वेगळं नातं आहे. तर त्याचा एक नक्की आपल्या सगळ्यांना निश्चित चांगलं ज्यांचं आजोळ असतं त्या नेत्याचा निश्चितच आपलं झुकतं माप आपल्या आजोळकडे असतं, तर त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. तर मी येणाऱ्या काळामध्ये बेडगमध्ये एक वेगळं बदललेलं रूप तुम्हाला सगळ्यांना मिळेल बघायला, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आता इथनं पुढच्या काळामध्ये आणखी काही भागात अमरदादा तुम्ही लक्ष घालून त्या भागाचं नेतृत्व करून जास्तीत जास्त संख्येनं पक्षात आपल्या सर्व मंडळी आणणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या काळामधल्या मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर आज सर्वच नागरिकांना जनतेला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो.